आजपर्यंत तर नाही भेटली साहेब, पण आता पहा तुम्ही का करता त्याच्यावरती. विमा काढला आहे यावेळेस, मागही काढला होता तरी भेटला नाही मागच्या वर्षाचा विमा. साहेब का आमच्यावालं नुकसान जो झालं आहे, सोयाबीन पेरली होती काही ते पूर्ण बसली साहेब. विमा जर काढला तर शेतकऱ्यांचा फायदा होते, काढला तर, नाही काढला तर नाही होत. त्याच्यासाठी तो विमा काढायला लागते. 25-26चा विमाही नाही भेटला ना, नुकसान झाली, पाणी आलं त्या वेळेस. आजी इकडं ते जंगली जनावर बी बाई सतवतात. आणखी आमचेवाले जनावर म्हणलं म्हणजे यावर्षी थोडंसं चारा वगैरे कमी झाल्या कारणानं नुकसान बी होत आहे साहेब. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. कधी पावसाची प्रतीक्षा तर कधी पावसामुळे शेतीचं नुकसान. त्यात मजुरांची कमतरता, जनावरांचा त्रास आणि वाढता शेतीचा खर्च. या सगळ्यांशी दोन हात करत शेतकरी शेतीत राबतोय. पण संकट इथेच संपत नाही, तर नुकसान झाल्यानंतर मिळणारी नुकसान भरपाई अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही. 2025-2026च्या पीक विम्याचीही प्रतीक्षा कायम असल्याचा तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लोकवाहिनी मीडियाने नागपूर जिल्ह्यातील माहूर झारी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना जाहीर होतात. पीक विमा, नुकसान भरपाई आणि शेतीसाठी विविध मदतीच्या योजना सांगितल्या जातात. मात्र प्रत्यक्ष शेतात परिस्थिती काय आहे? एका बाजूला पाऊस शेतीला पुरत नाही, तर दुसऱ्या बाजूला वेळेवर मजूर मिळत नाही. त्यामुळे स्वतःच राबून शेती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात पिकांचे नुकसान झालं तर भरपाईसाठी पुन्हा सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या. यंदा पाऊस उशिरा आला असून शेतीला पूरक नाही, नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. शासनाला एवढी विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काही शेतकरी पीक विमा काढतात आणि संकटाच्या काळात त्यांचा आधार मिळतो, तर काही शेतकऱ्यांना विम्याची योजनाच नीट माहिती नसल्याचं समोर येत आहे. आम्ही विमा कधी काढलाच नाही, विम्याबद्दल आम्हाला माहितीच नाही. ही बाब केवळ एका शेतकऱ्याची समस्या आहे का? प्रश्न मोठा आहे. सरकारच्या योजना कागदावर आहेत, ही त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे का? पीक विमा काढणे गरजेचे आहे हे सांगितले जाते, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती, मार्गदर्शन आणि वेळेवर मदत मिळेल का? कारण योजना असणे आणि त्या योजनेचा लाभ शेवट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यात आणखी एक मोठी अडचण म्हणजे जनावरांचा त्रास. शेतीसोबत पशुधनाची जबाबदारी शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे. मजूर मिळत नाहीत, खर्च वाढतोय, हवामानाचा भरवसा नाही आणि नुकसान झाल्यानंतर भरपाईची प्रतीक्षा. अशा परिस्थितीत शेतकरी नेमका किती काळ तग धरणार? सरकारच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, पण जर शेतकऱ्यांनाच योजनेची माहिती नसेल तर या यंत्रणेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. शेतकरी संकटात असताना केवळ घोषणा आणि कागदी योजना पुरेशा नाहीत. त्याला गरज आहे वेळेवर मदतीची, योग्य माहितीची आणि प्रत्यक्ष आर्थिक आधाराची. नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी शेतकऱ्याला प्रतीक्षा करावी लागू नये आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये, हीच अपेक्षा. शेतकऱ्याचा घाम देशाला अन्न देतो, मग संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आजही कायमच आहे. याबाबत आपली काय प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि नक्कीच अशाच नवनवीन घडामोडींसाठी लोकवाहिनी मीडियाला आत्ताच फॉलो करून ठेवा.